माझ्या दुसऱ्या बारीला सुरुवात करण्यापूर्वी उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा शाहीर रुदाली दळवी हिचा मानाचा मुजरा. बुवा बरंच काय काय बोलून गेलेले आहेत, जवळपास 2-2.5 पानं भरलेली आहेत. हा कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, पण पहिलंच सांगितलंय 100% मनोरंजन करून जाणार आहे. हा त्यात काय हायगाय नाही. हा एवढी वारी कुठं करतात का? किती रटाळवाडी वारी केली बुवांनी. हा म्हणजे दुसरी वारी हे करणार आहेत की नाही? हा आमच्यासाठीच थांबलो काय? क्या बात है. बस आता तुम्ही म्हणालात ना, मग तुमच्यासाठी अहो विसरलो का काय डायलॉग? तुमच्यासाठी बस काय असं कसं विसरता? जेवलो बिवलो नाही काय? आया आम्ही पण उपाशी जाऊ. असो नंतर सगळ्यांना जेवण मिळेल ना? नाही तर मी आपलं सांगते, आम्हाला आता 100% आहे, तुमचं काय माहीत नाही बाबा. हां नाही तर आयोजक नंतर मला धरतील तुम्ही बोलल्या ना. हां नाही पण आयोजक दिलदार आहे, काय प्रश्नच नाही. हां आता बुवांकडे वळूया. बुवांनी देवाचं नामस्मरण घेतलं नाही, काय नाही. सुरुवात काय केली? माझा सगळा साठ आहे बोललं ना बुवा. जरा स्तवन बिवन तर होऊन द्यायचं ना. हा वर काय म्हणतात? कागद ताट आहे, वरा पण ताट आहेत. कोणी विचारलं होता बुवाचा ताट आहे का नाही? आणि ताट असल नसल आम्हाला काय देणार ह्याना? हा ह्याचं थोबडं बघितलं, ह्याचं ताट आहे का नाही कोण विचारलं तरी? हा उगाच आपलं माझा ताट आहे मी ह्या वय त्या वय, काय गरज नव्हती बुवा. हा डबल मिनिंग म्हणून उगाच काहीतरी बोलायचं. हा आणि नंतर काय म्हणतात? मी बोलले की मनोरंजन केल्याशिवाय मी इथून हलणार नाही. हा त्याचं उलट बुवांनी काय केलं? मी उलटा बोलतो की हलवल्याशिवाय मनोरंजन काय होत नाही. बुवा काय म्हणाले? हलवल्याशिवाय मनोरंजन काय होत नाही. ह्याला मोठा एक्सपिरियन्स ना हलवायचा, मोठा एक्सपिरियन्स बुवाला. हा मला दिवसा हलवतो, रात्री हलवतो. हा एकटाच हलवत बसतो. हा दिवसा हलवल, रात्री हलवल, पण बुवाचा काय स्टॅमिना नाही. मला फुसका भरला लगेच फुस. काय म्हणते ते ऐका. रुदाली दळवी फालतू बोलत नाही, हे घाण करून गेले. हा पण तशी घाण मी करणार नाही. काय मी काय म्हणते, माझा हलवायचा विषय काय? तो जो ती पेटी घेतली होती ना, भात्या बुवा आपल्याकडे उदाहरण आहे. पायपोळी बुवा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पेटीवरती कार्यक्रम करतात. ह्या तर फक्त शायनिंगसाठी. आणि मला स्टॅमिना फुसका, हात दमतो ना तो. पहिला सवनला पेटी काय वाजवलं, नंतर मग साईडला ठेवलं ना, नंतर हलवलं काय? अरे तो तर काम धड कर. हा फुसका मारा फुसका. हा त्या भात्यासाठी म्हटलं, बाकी मला काय बोलायचं नाही. हा जे काय बोलणार ते शास्त्रात बोलणार. हा आणि नंतर काय म्हणे की स्तवन हे गणावरून, मी या गावची ग्रामदैवत हिच्यावरून स्तवन गायलं. बुवा काय म्हणतात? गणावरून स्तवन गायचं, गणाची आळवणी करायची. गणाची आळवणी गणात करतात, बरोबर आहे. स्तवन फिक्स नाही आहे असं की ह्याच्यावरच गायला पाहिजे त्याच्यावरच गायला पाहिजे असं काही नाही. हा मी लेडीज आहे, स्त्रीचीच बाजू मांडली. मी ग्रामदैवत जे आहे तिच्यावरती स्तवन गायलेलं आहे. आणि तुम्ही म्हणताय ना कार्यारंभी गणाची आपण आळवणी करतो, ती गणाधीश जोईश जो मंत्र मी गायला, जे स्तवन जे सुरुवातीला जे गायलं, स्तोत्र गायलं, गणाधीश जोईश, इकडं काय नसतात. हा इकडं तिकडं मला वायचाच असतो, इकडं तिकडं बघत असतो. हा ह्याचा लक्ष मी काय बोलते तिकडं नाही.
इकडं बघतोय तिकडं बघतोय वाकून. हा वासोय ना बेला एक नंबर वास काय हा. तुझं सगळं थांब, तुझं सगळं बरोबर पानं जेवढी घेतलेत ना, जेवढं निघून घेतले ना, एक एक पॉईंट एक एक पॉईंट, म्हणून जरा व्यवस्थित निरखून वाचते आणि मग सांगते, सगळं एकदमच नको ना. हा आणि नंतर काय म्हणे की रत्नागिरीची वाघीण आहे पण बिना शेपटीची आहे. बोलले ना, मी म्हटलं होतं मी रत्नागिरीची वाघीण आहे. माझं बॅनरला कुठेतरी आहे रत्नागिरीची वाघीण. मी स्वतः देत नाही पुरस्कार आहेत किंवा काही आहेत, मी कुणालाही देत नाही. आयोजकांना विचारा माझा मायना काय, फक्त नाव, शाखेचं नाव आणि वंशावळ, जी परंपरा आहे गुरु घराण्याची ती परंपरा, बस. बाकी हे पुरस्कृत नि ते पुरस्कृत नि रत्नागिरीची वाघिणी ह्याव त्याव ह्यातला आपण देतच नाही. का स्वतःचा मोठेपणा करायचा. हा म्हणतो रत्नागिरीची वाघीण पण बिना शेपटीची वाघीण आहे. कुणी कापला ते माहीत नाही. हा नाही तर नाव माझ्यावर येईल. बोलले ना, स्वतःचीच इज्जत स्वतः बुवा काढून घेतोय. हा करून जातो गावनी ह्याचाच नाव. हा आता तशीच गत आहे बुवा. जरी दुसरीकडे करून गेला तर तरी मेल्या वसाड्या तुझंच नाव येईल तिथं. हा कारण स्वतःच बोलतायत ना. हा नाही तर माझ्यावर नाव येईल. बिना शेपटीची वाघीण आहे, शेपटी कोणी कापला नाही तर माझ्यावर नाव येईल. हा काही उगाच काही बोलायचं. हा त्यानंतर मी माझी गवळण गायली. घडविडा दल कायाला आम्ही लपून पहारा केला. वा आता इथं तुरेवाले मंडळी सुद्धा आहेत, शक्तीवाली मंडळी सुद्धा आहेत. आपण कटिंग कशाला म्हणतो, जेव्हा ती चाल आपण गाऊन कटिंग देतो त्याला कटिंग देणं म्हणतात. तोड द्यायची असते ना, त्या चालीतच गाऊन तोड द्यायची. बरोबर आहे ना. चुकत असेल तर मला सांगा, मी तुमच्यापेक्षा लहान आहे. हा यांनी चाल काय गायली, तिकडे पण उत्कृष्ट बेंजो मास्टर दोदो दादा आहेत. बुवांना जरा सांगा चाल काय होती माझी. हा दिसाया दिसते रुबाबदार जशी काय चाफे काही, सारे मोठात मोठवय उठून दिसते शंभराची. ही माझी चाल होती. जर बुवांची बारी कोणी रेकॉर्ड केली असेल, शूटिंग केली असेल, तिकडे कॅमेरा लावून बसलेत दादा. हा उद्या कदाचित येईल. जरा ऐका बुवांनी कटिंग काय दिली आहे माझ्या गवळणीला. हा काय म्हणतात, गवळणीची माझ्या कटिंग दिली. कितीही पहारा केला तरी खोलवरात, मी हे चालीत गात्या, त्यांनी हे चालीत गायलेलं नाहीये. खोलवरात मध्ये गेला अगं फेस तुझा काढलेला होता, रातभर काहीतरी केला असं काहीतरी बुवा म्हणाले. हा तेही चालीत नाही बुवा. कटिंग तुम्ही जर स्वतःला डबल मिनिंगनी लोकांनी उपाधी दिलेली नाही, ह्यावनी त्याव समजताना पहिले आपण काय जरा ती चाल तरी जरा व्यवस्थित बघावं. जुनी चाल आहे. हा त्यामुळे तुमची गवळणीची कटिंग मला पटलेली नाही. आणि मी सांगितले की एवढा रातभर पहारा केला होता, हे आतमध्येच गेले नाही. तरी पण कसे म्हणतात की कितीही पहारा केला तरी खोलवर का देवाचा देव श्रीकृष्ण हा तो कसा पण आतमध्ये घुसवणार. मी आधीच सांगितले माझ्या गवळणीत की एवढा कडक पहारा ठेवला होता की ह्याचा एकही याचा आतमध्ये गेला नाही. यांनी प्रयत्न रातभर केला पण याचा आतमध्ये नाही हो गेला. ह्या गवळणीची तोड आहे ना बुवा, भल्यांना जमले नाही. तू किस झाडकी पत्ती, अगं भल्यांना जमली नाही बुवा तोड देणं. कारण गवळणीचा विषयच तसा आहे, जमलीच नाही अजून तोड. तू काय द्यायला, तुझ्याकडून अपेक्षा पण मी केली नव्हती. हा आणि हा नंतर सगळ्यांना विचारतायत, मग बायकांचा आवाज येऊ देत म्हणतायत. हा मग म्हणतात लाईट गेली काय, ह्यांना रात्रीच खेळ चाले, रात्रीच खेळ चाले. हे मॅटर ह्यांच्याकडे लय असतात ना. बायकांना कशाला विचारतात आहो लाईट गेली काय. आता लाईट जाण्याचा आणि त्यांचा आवाज न येण्याचा संबंध काय हाय का. अरे
तू पानचट आहेस ना म्हणून त्यांचा आवाज नाही आला. हा आणि बरं माहिती आहे की नाही बायकांचा आवाज येणार, तरी पण उगाच आपलं कशाला बायकांचा एवढा जोरदार आवाज येऊ दे. हा आणि नंतर म्हणतात की एक बाई दुसऱ्या बाईची बाजू घेणार. बुवा बाईच नाही, इथं जेंट्स पण घेतात बाजू, असं काही नाहीये. जो बरोबर असेल त्याची सगळे बाजू घेणार. हा ते आपल्यावर असतं, आपण लोकांना काय द्यायचं असतं. आणि नंतर म्हणतात की शेर गायला, तुझा काळा रंग माझ्या डोळ्यात आहे, केसात आहे, काय काखेत आहे आणि काय तुझ्या 2 ठेंगात आहे. बुवानी लय बघितलेला दिसतोय काळा रंग. हा बुवा तुमच्या माहितीसाठी सांगते, मी पेशानं मी नर्स आहे आणि ह्युमन बॉडीचा पार्ट मला माहिती आहे. आता मी जे सांगते ना तू ते सर्च करे वसाडी आहे, ऐक जरा. मी जे सांगते ना ते तू सर्च कर. काय माहिती आहे का? व्यवस्थित ऐकायचा. काय काय सर्च करशील? जरा स्क्रोटम सर्च कर. हा नर्स आहे, माझी लँग्वेज आहे ती. जरा सर्च कर. आणि ते ऑपरेशन बुवा मी असिस्ट केलेले आहेत. लाजणारी नाही मी. सगळ्यांनी नका करू. त्याला वसाड्याला काळा रंग ढेंगात दिसतो ना म्हणून त्याच्यासाठी सांगितलंय. तू जरा स्क्रोटम काय असतं ते सर्च कर, हायड्रोसिल काय असतं ते सर्च कर. त्याचे ऑपरेशन मी आता इथं मराठीत नाही सांगत, त्याचे ऑपरेशन मी असिस्ट केले. त्यामुळे लाजा बाळगून आम्हाला नाही चालत. हां कारण पेशंटची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. बरोबर आहे ना? लाज बाळगून काही उपयोग नाही. त्यामुळे माझ्याशी बोलताना ना हिला बोलायला काहीतरी वाटेल किंवा ही त्याच्यावर जास्त काय बाऊ करणार नाही त्या विषयाचा नाही. आम्ही कशी लाज लज्जा सगळं सोडून, कारण पेशंटची सेवा करायची असते, लाज लज्जा सोडून सगळं करावं लागतं बुवा. हा त्यामुळे हे माझ्याशी नाही, जे 2 शब्द सांगितलेत ना ते सर्च करायचं आणि उद्या मला सांगायचं काय आहे ते. लगेच गुगलला सर्च करायचं. मग तुझा सांगते काळा रंग तुझा कुठं आहे तो. हा आणि त्यानंतर म्हणे की तुझे 2 माठ ओढण्यासाठी फोडण्यासाठी या जगन्नाथाला चढायचं आहे. कुठं चढतोय? चढावाड्या केल्यास त्या कमी नाही झाल्या. अजून चढायचं आहे. म्हणजे आता मी असली की मला बोलायचं, दुसरी लेडीज, मी काय कोणाच्या लेडीजची नावं घेत नाही, पण सगळ्या लेडीज बरोबर कार्यक्रम होतात ह्यांचे, बरोबर ना? मग ती असली का तिला बोलायचं, ही असली का हिला बोलायचं. हा किती चढायचं अजून? खाज मोडली नाही म्हणून जिरवायलाच मी आले तुझी इथं. हा तुझी खाजच मोडायला आले. हा आणि त्यानंतर बुवांची गवळण बुवा गातात. काय कमाल झाली सतत आली राणी मुखर्जी नटी, हिला मला जा ही नखरे बाज बोलते बघा ही खोटी, जरा आपले आहे छोटी न धराया बघा लंगोटी. आता काय गोटी बोलले, काय बोलले, लंगोटी काय काय बोलले मला कळलं नाही, पण मला गोटीच ऐकायला. आता मला काय तोड द्यायची आहे बघा. काय म्हणते बघा. आता ते गोट्या खेळतात, त्याच्यात तो मोठा टब बी काय काय असतो, मोठा असतो तो. ह्याच्याकडे नाही, पण तो ह्याच्याकडे एवढाच आहे. गोटी खेळायच्या. हा ह्याच्याकडे मोठा नाही आहे, ह्याच्याकडे ती छोटीच आहे. आता मला काय म्हणायचं आहे बघा. पाहून रोजा वाटते मौजा बोलणार नाही मी खोटी, पाहून रोजा वाटते मौजा बोलणार नाही मी खोटी. पण मला तो टप काय असतो ना तोच आवडतो, मोठा मोठा. हा रोट काय गोटा. हा असं त्या आधी झाला गोट्या काय खेळले होते तुम्हाला माहिती, म्हणजे जेंट्स लोक खेळतात ना त्यामुळे त्यांना माहिती. हा काय असेल तो. आता प्रत्येकाकडे वेगवेगळी भाषा ना, वेगवेगळे सगळं काय असणार. तुम्हाला समजलं ना बस. बाकी आपल्याला कोणाला क्लिअर करायचं नाही, तुमच्यासाठीच. हा काय म्हणते बघा. माझ्या वाटते धाराया मोठी, माझ्या वाटते धाराया मोठी, पण ह्याची गोटीच हाय र छोटी. माझ्या वाटते धाराया मोठी, पटली ना? असं पाहिजे बुवा. नानका
एकदाच हा माझ्या वाटते धारा या मोठी पण तुझी गोटीच हाय रच माझ्या वाटते धारा या मोठी तुझी गोटीच हाय रच मेंदडी गावामध्ये गणपती सेजल बुवाने सेजल नाही तेजल हा चुकी झाली आहे असो सेजल बुवाने बुवाला बेडूक बनवला होता तुम्ही काहीतरी बनवा जान इन ब्रॅकेट हा जान म्हणजे त्यांचं नाव त्यांना प्रेमानं कोणतरी म्हणत असेल किंवा काहीतरी असेल त्यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे मंडळ आपला आभारी आहे आपण कोणाच्या बरोबर कंपॅरिझन करत नाही आपण आपलं अस्तित्व स्वतः निर्माण करतो हा उद्या मी इथून गेल्यावरती जी चर्चा होईल ना माझ्या मागे ती माझ्यासाठी महत्त्व करत नाही इथला विषय इथे ठेवते जे काय असेल ते इथं आणि मग इथून पुढे परतीच्या प्रवासाला पुढच्या प्रवासाला निघायचं त्यामुळं माझा अद्याप कोणाशी बंद झालंय किंवा करणार नाही वगैरे असं काय झालेलं नाही आहे त्यामुळं बुवा तुम्ही काय शंका बाळगू नका की मी तुमच्यासमोर हात टेकेन वगैरे आता तुला पुरून उरणार मी हां त्यामुळं परत म्हणे की सगळ्या वाघिणी रत्नागिरीतच जन्माला आल्या अरे जन्माला जरी मी रत्नागिरीत आली असली तरी आज अभिमान वाटतो की मी रायगडवासियांची सून आहे विहुले माझं सासर आहे त्यामुळं रायगड आणि रत्नागिरी नका तोलमोल नका करू बुवा दोघांना जोडून ठेवण्याचं काम आज मी इथं करते हां मी रत्नागिरीची आहे किंवा काय तुम्ही सांगितलं ठीक आहे त्याच्यात काय वाद नाही त्यानंतर बुवा काय म्हणतात की शक्तीपुराची वाघीण हीच नावर झाली दळवी इथपर्यंत ठीक आहे हा शक्तीपुराची वाघीण हीच नाव रुदाली दळवी बुवा थँक्स फॉर कॉम्प्लिमेंट हा कॉम्प्लिमेंट म्हणून मी घेते कारण शक्तीपुराची बुवांनीच सांगितलं शक्तीपुराची वाघीण हिचं नाव रुदाली दळवी त्यासाठी बुवा थँक्यू पण पुढं जी घाण केलं तर त्याचं फक्त उत्तर भेटणार आहे तुम्हाला पुढं काय म्हणतात बाया रोज रोज येऊन जगन्नाथाचा घंटा हलवी अरे तुझा घंटा तुझ्याप्रमाणेच रशी तुझ्या घंट्यावर लई मोठा स्वप्न बुवाला घंटा काय हलव काय अरे किती हा जिथं तिथं आपला हलव जिथं तिथं घंटा काय चाललंय काय लई बुवाला हलवून घ्यायची सवय आहे हा आता मला काय म्हणायचं आहे बुवाने काय सांगितलं जगन्नाथाचं म्हणजे मंदिरात गेल्यावरती तो घंटा हलवला आता मला तशीच तोड काय द्यायचं आहे बघा जनता ही सारी येई दरबारी सोडविण्या हा सारा तंटा म्हणजे आपले प्रश्न घेऊन आपण सगळेजण मंदिरात जातो की माझं हे होत नाही काम माझं हे होऊ दे यातून मला तार वगैरे म्हणजे आपले प्रश्न घेऊन आपण जातो जनता ही सारी येई दरबारी सोडविण्या हा सारा तंटा येता जाता या जगन्नाथाचा येता जाता या जगन्नाथाचा कोण पण हलवून जातोय घंटा त्या घंट्याला काही डिमांडच राहिलेला नाही उठ सूट हो येतोय तो वाजून जातोय हा येता जाता या जगन्नाथाचा येता जाता या जगन्नाथाचा कोण पण हलवून जाईल घंटा येता जाता या जगन्नाथाचा कोण पण हलवून जाईल घंटा
कार्यक्रमात माझे इथे बसलेले आहेत त्यांचंही माझ्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आणि भावी सिंगर ही होणार आहे, कारण आता पण आतमध्ये आम्ही जे होतो ह्यांचं बोरिंग जे रणगाणं चालू होतं ना, तिथं तिची गाणी ऐकत होते. लवकरच ती या इंडस्ट्रीत येणार आहे. शक्तिसुरात असो, ऑर्केस्ट्रामध्ये असो, कुठेही असो, पण बाळा मनावर घ्यायचा. काका जे सांगेल ना ते करायचं. हां, त्यासाठी तिच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा. हां, त्यानंतर बुवांचा परत विषय. बाई तुझ्या गावताळ बागेत अडचणीच्या जागेत नेम धरून खाले ग बुवा. तुम्ही म्हणूच शकत नाही की मी शास्त्रशुद्ध वारी करतो. हे गाणं कुठल्या शास्त्रात आहे? तुला लागलेली तहान भागवाया पाणी खालून काढीन ग. काय तर बोरवेल. आता बोरवेल लावायला पाईप पण तेवढा मोठा पाहिजे ना, पाईप आत गेला पाहिजे ना, बरोबर आहे ना. पाणी खालून काढेल ग म्हणजे जमिनीतून पाणी काढेल ना, पण पाईप पण खाली तेवढा पोचायला पाहिजे ना. कधी कधी नाही पोचत, मग परत दुसऱ्या दिवशी गाड्या लावायला लागतात, बरोबर आहे ना. हां, तो का अंदाज येत नाही ना. हां, मग परत दुसऱ्या दिवशी गाड्या आणा, मग पाईप घाला आतमध्ये. आता तोड काय देते आई बुवा. हां, माझ्या गावताळ बागेत अडचणीच्या जागेत नेम धरून घातला सर मला लागलेली तहान भागविण्या ह्याचा पाईप लांडा तो पडलाय रे. मला लागलेली तहान भागविण्या ह्याचा पाईप नाही गायलं तर मला जमलं नाही असं तुम्ही म्हणणार, त्याच्यामुळे तोड द्यायला पाहिजे. आता तेही बुवांनी लोकगीतच गायलेलं आहे. का खेतले गुरु हसतात लोक रे पाहून नखरे थोडीशी जपून ये मला भेटाया येताना पोरी वाढलेली कापून ये. काय नख काय कापून ये नख. आता बुवांचं हे लोकगीत आहे, बरोबर आहे. मला शास्त्राआधारे कटिंग काय द्यायची आहे बघा. बुवा तुम्ही लोकगीत गायलात, पण तरी सुद्धा कटिंग मी तुम्हाला शास्त्रात देते. जरा लक्ष इथं ठेवा. तुमचा अनुभव आणि तुमचं शास्त्र काय कामाचं नाही. हा काय म्हणते बघा. शोभेला पत्नी ती एक वचनी पडली माझ्या हो नजरा लाजूनी बुजूनी गालाता हसूनी माळला तिने हो गजरा श्रुत केतीच्या या प्रीतीची पाहिली वाढलेली याची हो भगरा. श्रुत केतीच्या या प्रीतीची पाहिली वाढलेली याची हो भद्रा. हा बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. श्रुत केतीच्या या प्रीतीची पाहिली वाढलेली याची हो भद्रा. हा आता श्रुतकेती म्हणजे जे जाणकार आहेत, ज्यांचा अभ्यास आहे, त्यांना विषय समजलाच असेल. परंतु तरी सुद्धा वासुदेवाची बहीण श्रुतकेतीला भेटण्यासाठी वासुदेव जेव्हा जातात तेव्हा तिथे खूप दिवसांनी त्यांना आपली भाची श्रुतकेतीची म्हणजे तिच्या अगदी जवळ जी आहे तिच्या प्रेमाची प्रीतीची ती म्हणजे तिची मुलगी जी ती भद्रा आहे, ती श्रुतकेतीची मुलगी आणि ती म्हणजे आपल्या भाचीला ते बघतात मोठी झालेली ती श्रुतकेतीच्या या प्रीतीची
वाढलेली म्हणजे मोठी झालेली ती भाची जी त्याने भरपूर दिवसाने बघितली की खूप मोठी झालेली आहे ती भद्रा. तिचं नाव भद्रा. हा शोभेल पत्नी ती एक पत्नी पत्नी माझ्या हो भद्रा. नाचुनी मुजुनी मला हसुनी मला तिने हो भद्रा. सुटते ती छाया तिची बहिणी वाढलेली याची हो भद्रा. सुटते ती छाया तिची बहिणी वाढलेली याची हो भद्रा. फेमस आहे यालाच कटिंग म्हणून ऑलरेडी कटिंग मी दिलेली आहे पण थोडीशी मजा म्हणून कारण कमीत कमी वेळ जास्तीत जास्त म्हणून थोडंसं धावत पळत करते. वेळ झालेला आहे मला सगळं कळतंय. हे गरिबी पुढे श्रीमंती ना कधी टिकली हो. गरिबी पुढे श्रीमंती ना कधी टिकली हो. या बुवानं काढून खालची शेत विकली हो. काय आपली कोकणातली जमीन काय सारखी नाही. शेत 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 जमीन हो. हा वर खाली खालच्या अंगाला वरच्या अंगाला यांनी काय केली आहे जी खालची आहे ना शेत जी खालची शेत ती विकायला काढली ती एवढाच विषय आहे. लोकगीत आहे आणि त्यातून खेळण्यासारखं पण आहे की जी आपली कोकणी माझं एक शेवटचं गाणं असणार आहे की आपण जमिनी सगळं विकतोय. परप्रांतीय येत आहेत मस्त मोठे मोठे इकडे फार्म हाऊस वगैरे बांधतायत ते आपणच त्यांच्याकडे नोकर. शेवटचं गाणं असणार आहे पण हे गरिबी पुढे श्रीमंती ना कधी टिकली हो. गरिबी पुढे श्रीमंती ना कधी टिकली हो. या बुवानं काढून खालची शेत विकली 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 हो. तत्पूर्वी शेजारीण बाई तुमचा टीव्ही काय गाते बघा. सांगते ही कथा पाहून व्यथा. सांगते ही कथा पाहून व्यथा. परवा करे ना कशाची. परवा करे ना कशाची. नसता सहमत मताशी. नसता सहमत मताशी.
हा बुवा जटाऊ पटतो स्वतःची नसता सहमत मताशी. मी काय बोलते त्याच्यावर लक्ष द्या. तुम्हाला काय ऐकायला जाते मला माहित नाही आणि मी तसलं घाणेरडं गातही नाही. आधीच सांगितले जे बोलणार ते पटवून दिल्याशिवाय पुढं जाणार नाही. नसता सहमत मताशी हा बुवा जटाऊ पटतो स्वतःची. शंकराच्या केसात जट होती, जट बट असं तिला म्हटलं जायचं. जटा त्या जटा. हा समुद्र मंथनाचा विषय आहे आणि समुद्र मंथनातून देवतांच्या वाट्याला विष आलं होतं आणि ते प्राशन करायची कोणाचीही हिंमत नव्हती. त्यावेळेस सगळे देव शंकराकडे गेले आणि सांगितलं की हे विष तुम्ही प्राशन करा. पण ते प्राशन केल्यानंतर त्यांना त्याचा एवढा त्रास व्हायला लागला की ते स्वतःची जी केसात जट होती ना ते उपटायला लागले होते. तो त्रास होत होता. ही जटा. अय बुवा बुवा व्यवस्थित आहे का? नाही तर मग बाई म्हटले म्हणून तिकडे काहीतरी नसता उपद्व्याप करून घेशील. हा का? नसता सहमत मताशी. हा बुवा म्हणजे तो. हो तो. पण तुमचं माझ्याकडेच लक्ष असू दे. नसता सहमत मताशी हा बुवा जटा उपटतो स्वतःची. सांगते ही कथा पाहून व्यथा. जटाऊ पटतो त्यानंतरचा एक विषय बघा. बोरीला बोर भिगलय मधीच येऊन झपटतो वर उडताना खालची हाऊ पटतो. मधीच येऊन झपटतो वर उडताना खालची हाऊ पटतो. पकडाया जाता हा निसटतो, पकडाया जाता हा निसटतो. सारखी स्वतःची हा पटतो, पकडाया जाता हा निसटतो.
सारखी हा स्वतःची आपटतो. कोण? सीतेला आणण्यासाठी मारुती गेला होता ना अशोकवनात. त्याच्या शेपटीला आग लावली होती आणि तो काय करत होता? उंच उडत होता आणि मध्ये शेपटी आपटायचा. हा काय बघा, मधीच येऊन झपटतो वर उडताना. जी खालच्या अशोकवनाची झाडं होती त्याला तो उपटत चालला होता तो. हा मधीच येऊन झपटतो वर उडताना. खालची हा उपटतो. मधीच येऊन झपटतो वर उडताना. खालची हा उपटतो. एकदा फिरव मग अजितदादांचं गाणं घेऊया आणि मग गोडगीते ही गाऊनी रसिकांचे जिंकले हे मन. गोडगीते ही गाऊनी रसिकांचे हे जिंकले मन. विजय पायगोळी बुवा ह्या जाखडीच्या आमच्या लोककलेची शाग. विजय पायगोळी बुवा या जाखडीच्या आमच्या लोककलेची शाग. Hello.
खूप आभार मानते आणि म्हणून काय म्हणायचं आहे बघा. शक्ती पुराण साखरीचा रचना होता काया. धन्यवाद. हा इथे येऊन केलेला छोटासा प्रयत्न होता. या ठिकाणी रामजी नांग्या पाटील यांच्याकडून 51 रुपये. जिजासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली तीच आता दादा कोणाला म्हणेल आणि म्हणून काय म्हणायचं आहे बघा. विपरीत घडले सारे पटे नामदाना. लाडके अजित दादा दिसेना जनाला. लाडकी बहीण दादा बोलेल कोणाला. लाडकी बहीण दादा बोलेल कोणाला. आता जाता जाता प्रबोधन, कारण वाईट साईट जे काही चांगलं असेल ते तुम्ही घेतच असता, परंतु इथं येऊन हा एवढा जो मॉब जमलेला आहे त्यांनी काहीतरी चांगलं घेऊन
घेऊन जाणं या उद्देशाने सुद्धा आम्ही कार्यक्रम करत असतो. म्हणून शेवटी जाता जाता एक प्रबोधनपर गाणं घेऊन एक फक्त अंतरा घेऊन मी माझ्या वारीची सांगता या ठिकाणी करणार आहे. मगाशी जो विषय मांडला की मराठी भाषेसाठी मराठी अस्मितेसाठी आपल्याच मुंबईत आपल्याच महाराष्ट्रात आपल्याला मोर्चे काढावे लागतात यासारखी दुर्दैवी बाब नाही. मुंबई आपली आहे पण आज आपण तिथं नोकर पैशाच्या पायी परक्याला म्हणतो तू आता शेठ आणि भाई. हक्काची तू विकली भाकरी आता मालका सुनी करतोस ना चाकरी. मालका सुनी करतोस ना भाजी घ्यायला गेलो तरी भैया कितना हुआ. आपण मराठी असून सुद्धा आपण समोरच्याशी मराठीत न बोलता हिंदीत बोलतोय म्हणजे त्यांचं वर्चस्व वाढतंय. असं न करता मराठी मुंबई आपली आहे. ते लोक मुंबईत आले त्यांनी मराठी बोलणं गरजेचं आहे. आणि काही परप्रांतीय असेही आहेत ते अस्खलित मराठी भाषा बोलतात. त्यांच्यासाठी मला काहीही म्हणायचं नाहीये. पण त्यांनी म्हणजे आपण बिहारला वगैरे गेलो तर आपण असं नाही म्हणू शकत. त्यांची हिंदी भाषा किंवा त्यांची लँग्वेज असेल ती आपल्याला बोलली पाहिजे. म्हणून आपण आपल्यापासून सुरुवात करायची आहे की कुठेही गेलो तरी मराठीतच बोला. भले एकदा दोनदा नाही समजलं तरी चालेल. मला नाहीच समजलं शेवटचा पर्याय हिंदी ठेवा. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. तिला कुठेही मी वावगं बोलत नाहीये. पण शेवटचा पर्याय म्हणून ठेवा. कारण परत अशी मराठी भाषेसाठी मोर्चा करायची वेळ येणार नाही. ही जबाबदारी मराठी म्हणून आपली असणं गरजेचं आहे. आणि म्हणून काय म्हणायचं आहे बघा. भाषेची शक्ती कशाला हवी थोडासाठी माय बोली घुसमटके ही आमची
धन्यवाद. या ठिकाणी आजची कार्यक्रमाची सेवा देणारे श्री शिव मंदिर मेलडी कोळी महादेव समाज आणि सर्व ग्रामस्थ मंडळ, मुंबईकर मंडळ, पुणेवाले, नवतरुण युवक मंडळ, महिला मंडळ यांची सगळ्यांची मी आभारी आहे की तुमच्यामुळे आज या ठिकाणी मला येता आलं.